अहमदनगर शहरात मराठी पत्रकार परिषद तसेच लायन्स आणि लिओ क्लब ऑफ अहमदनगर यांच्या वतीनं शहरामध्ये कारगिल दिन साजरा करण्यात आला। देशभक्तीच्या गीतांनी प्रफुल्लित झालेल्या वातावरणात अहमदनगर शहरातील हुतात्मा स्मारकात कारगिलचा रौप्य महोत्सव विजय दिवस साजरा करण्यात आला। भारत माता की जय, वंदे मातरम, शहीद जवान अमर रहे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणला होता। लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, लिओ क्लब ऑफ अहमदनगर आणि मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। शहरातील हुतात्मा स्मारकावर आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून उपस्थितांनी मेणबत्त्या प्रज्वलित करत कारगिलमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मनसूरभाई शेख, लायन्स क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर अनघा पारगावकर, सचिव डॉक्टर सिमरन वधवा, खजिनदार अंजली कुलकर्णी, लिओ क्लबच्या अध्यक्षा रिधिमा गुंदेचा, खजिनदार हर्षवर्धन बोरुडे, दिशा तलवार, ओम भंडारी, विजय कुलकर्णी, डॉक्टर संजय असनानी, प्रशांत मुनोत, कमलेश भंडारी, पुरुषोत्तम झंवर, प्रणिता भंडारी, जालिंदर बोरुडे, ग्रामपंचायत सदस्य पैलवान नाना डोंगरे, किरण भंडारी, यशवंत तोडमल, जिजामाता कन्या निवासच्या संचालिका ज्योती मोकळ आदींसह लायन्स आणि लिओ क्लबचे सदस्य, रयतच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळा संचलित जिजामाता कन्या निवासच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या। यावेळी प्रास्ताविकात रिधिमा गुंदेजा म्हणाल्या की नागरिक आणि युवकांनी मनात देशभक्ती प्रज्वलित ठेवून जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे। जवानांचा त्याग, समर्पण आणि बलिदान हे न विसरण्यासारखं आहे। नागरिक आणि युवकांनी मनात देशभक्ती प्रज्वलित ठेवून देशकार्यात योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी पाहुण्यांचं स्वागत मनसूरभाई शेख यांनी केलं, तर जालिंदर बोरुडे यांनी कारगिल विजय दिवस दरवर्षी साजरा केला जातो, या माध्यमातून जवानांप्रती कृतज्ञता आणि शहीदांना मानवंदना देऊन समाजात देशभक्ती जागृत होत असल्याचं स्पष्ट केलं। डॉक्टर अनघा पारगावकर म्हणाल्या, पाकिस्तान या शत्रू राष्ट्रानं मैत्री भेट सुरू असताना भारतीय सैन्य आणि अतिरेकी पाठवले। आपल्या देशातील सीमा भाग बळकवण्यासाठी कारगिल युद्ध सुरू झालं, पण भारतीय जवानांनी विजय मिळवून पाकिस्तानी सैन्याला पिटाळून लावलं। या युद्धात अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। सीमेवर जवान तैनात असल्यामुळेच आपण देशात सण, उत्सव, समारंभ सुरक्षित साजरे करत आहोत, याची प्रत्येकानं जाणीव ठेवणं गरजेचं आहे। या जवानांप्रती आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी रक्षाबंधनला लायन्स क्लबच्या माध्यमातून राखी पाठवण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। तर जिजामाता कन्या निवासमधील साक्षी खरात, अर्चना गायकवाड आणि शांती मृधा या विद्यार्थिनींनी यावेळी देशभक्तीपर गीत सादर केलं। उपस्थितांसह विद्यार्थ्यांनी मेणबत्त्या प्रज्वलित करत वीर जवानांना नमन केलं। पाहुण्यांच्या हस्ते पुष्पचक्र हुतात्मा स्मारकावर अर्पण करून कारगिलमधील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हरजितसिंह वधवा यांनी केलं, तर आभार संतोष मानकेश्वर यांनी मानले। आज 26 जुलै कारगिल विजय दिवस, सालाबादाप्रमाणे लायन्स क्लब आणि मराठी पत्रकार परिषदेचे सचिव यांच्या समवेत संयुक्त विद्यमाने आपण दरवर्षी इथे कारगिल विजय दिवस साजरा करतो। यंदाचं हे 25 वर्ष बरोबर पूर्ण झालेले आहे। 500हून अधिक हुतात्मा झालेले आहेत। त्या सगळ्यांचं स्मरण करण्यासाठी आपण हा दिवस इथे येऊन स्मारकाला भेट देतो आणि पुष्प वाहून त्यांना त्यांची आठवण करतो। त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाचं देखील आपण यावेळा वंदन करतो। अतिशय खडतर अशा प्रसंगामधनं आणि 10,000हून अधिक फुटावर आणि अत्यंत थंडीच्या दिवसांमध्ये त्यांनी 3 महिने सतत चाललेल्या संघर्षपूर्ण युद्धामध्ये विजयश्री खेचून आणली आणि भारताला कारगिलमध्ये आपला झेंडा रोवता आला। त्या स्मरणार्थ आपण हा दिवस साजरा करतो आहे। दरवर्षीप्रमाणे आपण यंदाही ते केलेलं आहे। शाळेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती, त्यांच्यामध्ये देखील आपण हे बीज रोवलेलं आहे आणि उपस्थित मान्यवरांचा आपण ट्री सॅपलिंग्स देऊन त्यांचं स्वागत केलं होतं, जेणेकरून आपण पर्यावरणाला देखील हातभार लावू शकतो। आज कारगिल दिवसला 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत। लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, लिओ क्लब ऑफ अहमदनगर तसेच मराठी पत्रकार परिषद मागील 25 वर्षापासून या विजय दिवस या ठिकाणी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहून तसेच ज्यांनी आपला देश बळकट केलेले अशा सैनिकांना मानवंदना देऊन साजरा करतात। मागील 25 वर्षात
आपण जे सुरक्षित राहतो त्या या सैनिकामुळंच आणि ज्यांनी आपली जीवाची बाजी दिली. आज याच दिवशी 1999मध्ये मे महिन्यापासून ते जुलै महिन्यापर्यंत जवळपास 527 सैनिकांचं शहीद झाले होते आणि त्या शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी, ज्यांच्यामुळं आज आपण खुल्या मनाने या भारतात राहतो, त्यांना मानवंदना वाहण्यासाठी आज हा कारगिल दिवस आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत. दरवर्षी या ठिकाणी एकत्रित येऊन ही देशभावना, देशप्रेमाची भावना अशीच मनात सगळ्यांच्या जिवंत राहावं म्हणून सगळ्यांनी असेच देशाची रक्षा करावी हीच सदिच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी अकीज सय्यद, न्यूज टुडे 24, अहमदनगर.